माहिती तंत्रज्ञान या मराठी YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायवोट टेबल म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला इथे काही एक टेबल दिसत आहे. तो सेल्ससाठी हा टेबल आपण घेतलाय. याच्यावर आपण त्याचा प्रयोग करणार आहोत. आता पायवोट टेबल हे Excel मधील एक पॉवरफुल टूल आहे. ज्याच्या मदतीने आपण डेटामधील काही सेकंदामध्ये रिपोर्ट किंवा सारांश आपण किंवा विश्लेषण करू शकतो. आता पायवोट टेबल का वापरायचा? तर मोठा डेटा जर असेल, तो पटकन आपल्याला समजण्यासाठी याचा वापर केला जातो. एखाद्या डेटामध्ये, एखाद्या टेबलमध्ये जर आपल्याला बेरीज त्यांची करायची असेल, म्हणजे सम करायचा असेल, एव्हरेज आणि काउंट पटापट काढायचा असेल किंवा मंथ वाईज किंवा एखादी प्रॉडक्ट वाईज जर रिपोर्ट आपल्याला काढायचा असेल, मॅन्युअल फॉर्म्युला जर आपल्याला लावायचा नसेल, तर आणि त्याच्यावर रिपोर्ट काढायचा असेल, तर आपण पायवोट टेबल वापरतो. आता हा पायवोट टेबलचा वापर नक्की कुठे करतात? तर सेल्सचे जे रिपोर्ट असतात, शाळेची किंवा विद्यार्थ्यांचा डेटा एनालिसिस करायचा असेल, ऑफिसची अटेंडन्स भरायची असेल, सॅलरी शीट जर बनवायची असेल आणि त्याचा एनालिसिस करायचा असेल, स्टॉक इन्व्हेंटरी रिपोर्ट जो आहे त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर आपण चला पुढे जाऊयात. आता हा जो डेटा आहे, पायवोट टेबल आपण कसा वापरायचा हे आपण बघूया. आता आपल्याला पायवोट टेबल वापरण्यासाठी पहिलं आपली शीट पूर्ण अशी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं. इन्सर्टमध्ये पायवोट टेबलला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पहिलं तर आहे याच्यामध्ये टेबल किंवा रेंज ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेली आहे. जर वाढवायची असेल तर आपण इथून सिलेक्ट करून ती वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो. आता याच्यामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपण समजून घेऊयात. आता डेटामध्ये ना ब्लँक रो नसावी. पहिली गोष्ट काही नियम आहेत. याच्यामध्ये एक ब्लँक रो नसावी. सलग तो डेटा पाहिजे. त्याच्यानंतर डेटाला तुमचा जो टेबल आहे त्याला हेडिंग असणं आवश्यक आहे. हेडिंग जर नसेल तर तुमचा पायवोट काम करणार नाही. त्यानंतर डेटा अपडेट केल्यानंतर आपण जो पायवोट टेबल लावू, याच्यामध्ये काही चेंजेस केल्यानंतर तिथे रिफ्रेश करावं लागतं. रिफ्रेश केल्यानंतरच तुमचा जे अपडेट केलेलं जे डेटा आहे किंवा माहिती आहे ती याच्यामध्ये अपडेट होते. तर ही काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मला सांगायच्या होत्या. आता मी डेटा ऑलरेडी सिलेक्ट आहे. जर तुम्हाला नवीन शीटला जर तुम्हाला पाहिजे असेल तर न्यू शीटला क्लिक करा किंवा एक्झिस्टिंग वर्कशीट म्हणजे ज्या शीटमध्ये त्याच्या बाजूलाच मला डेटा हा एनालिसिस करायचा आहे, तर इथे एक्झिस्टिंग वर्कशीटला क्लिक करायचं आणि कुठे पाहिजे जस्ट त्याला क्लिक करायचं. मला याच्या बाजूला इथे पायवोट टेबल लावायचा आहे. त्याच्यानंतर ओके. ओके केल्यानंतर तुमचे जे हेडिंग आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. डेट, एम्प्लॉयी नेम, डिपार्टमेंट, प्रोडक्ट, सेल्स आणि अमाउंट. हे जे हेडिंग आहे ते आपले टेबलचे हेडिंग आहेत. आता आपल्याला काय करायचंय, खाली जो एरियाज आहेत, 4 एरिया आपल्याला बघायला मिळतील. एक फिल्टर आहे. त्याच्यामधून फिल्टर म्हणजे तुम्ही फिल्टर मारून तुम्हाला ती स्पेसिफिक माहिती आहे तुम्ही काढू शकता. बाजूला कॉलम आहे. आता कॉलम म्हणजे तुमचा हे जे आहेत, आता जी डेट आहे, ह्या सगळ्या डेट कॉलममध्ये आलेल्या आहेत. तर ते कॉलमचं एक आहे. एक रोचं आहे. एक आपल्याला रो बनवता येईल आणि एक व्हॅल्यू एक आहे. इथे रो आहे. वरचे रो म्हणजे जे हेडिंग आहेत ते आणि इथे खाली व्हॅल्यूज. व्हॅल्यूजमध्ये आपण सम, ॲव्हरेज वगैरे काढू शकतो ज्या अमाउंटचा आपल्याला जे घ्यायचं आहे ते. आता मला डेटा असा पाहिजे आहे. आपण एक लॉजिक लावूयात, की मला लॅपटॉप हे कॉलममध्ये टाकायचे. म्हणजे लॅपटॉप आले पाहिजेत आणि किती एम्प्लॉईजनी लॅपटॉप किती घेतले अमाउंटची ते मला आलं पाहिजे. मी काय करणार, की मला कॉलममध्ये मला लॅपटॉप टाकायचा आहे. तर सेम मी काय करणार, की प्रोडक्ट जे आहे त्याला क्लिक करणार आणि याला उचलणार आणि मी कॉलममध्ये ट्रॅक करणार. आता कॉलममध्ये ट्रॅक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथे मी बाजूला हा डेटा घेतो. इथे तुम्हाला या रो मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये हा डेटा आलेला आहे. इथे जर तुम्हाला उभे रो मध्ये पाहिजे असतील तर सिंपल तुम्हाला हा
इकडे तुम्हाला रो मध्ये घ्यायचे, मग मला इथे ही व्हॅल्यू येईल. समजा आता मला रो मध्ये घ्यायचं, चला. तर त्याच्यानंतर मला काय पाहिजे, ती किती लॅपटॉपची किती सेल अमाऊंट आहे किंवा कुणी कुणी घेतलंय हे मी काय करणार, कॉलम मध्ये येणार. ओके, आता मला काय करायचंय की सेल अमाऊंट हे मी व्हॅल्यू मध्ये टाकणार. जसं की आता लॅपटॉपची पूर्ण सेल किती आहे, तर 1,94,000. त्याच्यामध्ये अमितने घेतलं, पूजाने, राहुलने, स्नेहाने घेतलं. मोबाईल कुणी घेतलं, अमितने घेतलंय, पूजाने नाही घेतलंय, राहुलने घेतलंय, स्नेहाने घेतलंय. आता अनालिसिस झालं. आता समजा मला एम्प्लॉई नेम नकोय, मी एम्प्लॉई नेम हे काढून टाकतो, किंवा इथून तुम्ही अनचेक पण करू शकता. अनचेक केलं, चेक केलं तरी होतं. मला डिपार्टमेंट पाहिजे, तर मी डिपार्टमेंट इथे घेतलं. तर प्रत्येक डिपार्टमेंट येईल. मार्केटिंग मध्ये लॅपटॉपचा किती सेल आहे त्याची ग्रँड टोटल आली. समजा मला प्रोडक्ट इथे पाहिजेत, मी इथे प्रोडक्ट घेतलं आणि इथे रो मध्ये मी डिपार्टमेंट घेतलं. आता मार्केटिंगचं डिपार्टमेंट प्रोडक्ट वाईज तुम्हाला सेल बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण पायव्हट टेबल यूज करत असतो. तुम्हाला लक्षात आलंच असेल काय. आता इथे जे व्हॅल्यू आहे, इथे आता सध्या सम आहे, तर तुम्हाला इथून व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही त्याचं ऍव्हरेज, सम, काउंट देखील करू शकता. का मला काउंट पाहिजे असेल तर मी काउंट देखील करतो. आता मार्केटिंग मध्ये 2 लॅपटॉप सेल झालेत, मोबाईल 1 झालाय, टॅबलेट 1 झालंय, एकूण 4 प्रोडक्ट हे सेल झालेले आहेत. त्याच्यानंतर जर मला जर ऍव्हरेज पाहिजे असेल, किती ऍव्हरेज आहे त्यांचा, तर मी इथून ऍव्हरेज काढू शकतो. तर हा एकूण ऍव्हरेज इथे बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपण इथून चेंज करू शकतो. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु व्हिडिओ मोठा न होण्यासाठी मी शॉर्टकट तुम्हाला सांगतोय. इथे समराइज व्हॅल्यूज बाय आहे आणि शो व्हॅल्यूज ऍज आहे. इथे बऱ्याचशा फंक्शन्स आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे जसं की पर्सेंटेज मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर इथे पर्सेंटेज पण साइन तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला कस्टमाइज करता येतील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पायव्हट टेबलचा वापर करून तुम्ही कितीही मोठा डेटा असेल, तुम्ही काही सेकंदामध्ये तुम्ही त्याला अनालिसिस करू शकता. आता फिल्टरचं काय आहे, तर फिल्टर तुम्हाला इथे मी बघतो, एम्प्लॉई नेमला मी फिल्टर लावतो. आता इथे समजा मी प्रत्येक एम्प्लॉईचं नाव आलंय, तर अमितचं समजा नाव सिलेक्ट केलं, फक्त अमित मला पाहिजे असेल तर मी ते ओके केलं. आता अमितच्या नावाचं काय काय आहे, अमितने काय काय घेतलंय, लॅपटॉप किती रुपयाचे घेतलेत, मोबाईल किती रुपयाचा घेतला आणि टॅबलेट किती रुपयाचा घेतलाय, हे मी प्रत्येक एम्प्लॉईचं नाव मी इथे फिल्टर करून बघू शकतो. मला अमित आणि राहुलचा बघायचा असेल तर मी दोघांना चेक करतो आणि दोघांचं इथे सेल्स आपल्याला बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने आपण पायव्हट टेबल हा वापरायचा आहे. पायव्हट टेबल वापरण्यासाठी अजून एक शॉर्टकट कीज आहे. तशी की समजा आपण मी डेटा सिलेक्ट केला, ऑल दाबून ठेवायचं, एन दाबायचं आणि व्ही दाबायचं, त्याच्यानंतर टी दाबायचं. जर आपल्याला पायव्हट टेबल पाहिजे असेल तर टी दाबायचं, तुमचा पायव्हट टेबल इथे शॉर्टकट मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. तर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा. तत्पूर्वी मी थांबतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.